आधी हा आवाज ऐका. आता निवडणूक आहे हो. शिक्षकांना त्याचा काही संबंध येत नाही. बिनविरोध नाही करू शकत तुम्ही. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि गावागावात एकच चर्चा आहे. लोक म्हणतात मंगेश साबळे शिवसेनेत गेले, आता त्यांची आक्रमकता संपली. मंगेश साबळेंचा आवाज आता दाबला गेला, त्यांचा आवाज आता मऊ पडलाय. पण ऐका, गैरसमजात राहू नका. हा आवाज फक्त काही काळासाठी शांत वाटत असला तरी तो संपलेला नाही. ही वादळापूर्वीची शांतता होती. मंगेश साबळे कोणत्याही पक्षात असो, वाघाची नख आणि वाघाची गर्जना कधीच कमी होत नसते. सत्ता असो वा नसो, पक्ष कोणताही असो, योग्य वेळी आली की मंगेश साबळे याच आवाजात, याच आक्रमकतेने आणि याच झंझावातासह पुन्हा मैदानात उतरणार हे लिहून ठेवा. अहो, मंगेश साबळे हा माणूस सामान्य जनतेसाठी किती तळमळीने झटतो हे मी खूप जवळून पाहिलंय. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस मी स्वतः त्यांची एक रोखठोक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखती दरम्यान मी त्या माणसाला स्वतःहून अनुभवलं. लोकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांच्या डोळ्यातली ती तळमळ आणि प्रशासनाला वठणीवर आणण्याची ती धमक मी अगदी जवळून पाहिली आहे. त्यामुळं जे लोक म्हणतात ना की मंगेश साबळेंचा आवाज आता कमी झालाय, आता फक्त रविराज साबळेचा आवाज उठवणार, अशा लोकांना मला एकच सांगायचंय, आम्हाला हे किंवा ते असा पर्याय नको. आम्हाला दोन्ही साबळे पाहिजेत. मंगेश साबळे हा एक असा ब्रँड आहे ज्याने नेहमीच अन्यायाविरुद्ध थेट शिंगावर घेण्याची ताकद दाखवली आहे. आणि रविराज साबळे हे सुद्धा जनतेच्या हक्कासाठी, सामान्यांच्या प्रश्नासाठी तेवढ्याच ताकदीने लढत आहेत. गोरगरिबांचे प्रश्न मांडायला, शेतकऱ्यांचे हक्क मिळवून द्यायला आणि प्रशासनाला वठणीवर आणायला आम्हाला मंगेश साबळेही हवेत आणि रविराज साबळेही हवेत. कारण हे दोन्ही साबळे जेव्हा सामान्यांचे प्रश्न मांडतात ना, तेव्हा समोरच्यांची बोलती बंद होते. पक्षाचे झेंडे बदलतील, राजकारण बदलेल, पण या जनतेसाठी लढणाऱ्या या दोन्ही वाघांची आक्रमकता कधीच कमी होणार नाही. शेवटी एवढेच सांगतो, चर्चा तर होत राहणार, पण साबळे पॅटर्न हा जनतेच्या मनातला पॅटर्न आहे. तो कधीच फिका पडणार नाही. सामान्य जनतेचा प्रश्न मांडणारे दोन्ही चेहरे एकत्र नडले तर भले भले वागतील. तुमचं यावर काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.